आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। साजिरी, काय अजून आवरलं नाही तुझं? मी तुला बोलवायला आले होते। काही मदत वगैरे हवी आहे का? नाही, होतच आहे। साजिरी, तुला माहिती आहे ना तू या घरासाठी किती परफेक्ट असते। नाहीतर आजकालच्या जगात तुझ्यासारखी सुंदर, इतकी निरागस, सोजवळ मुलगी अशी शोधून तरी सापडली असती का आम्हाला? आय एम तो व्हेरी हॅपी की फायनली तू आमची फॅमिली मेंबर होतेस। पण दिशाताई, मला काही कळत नाही हो। म्हणजे मी आणि आदित्य नुकतेच एकमेकांना ओळखायला लागलो। आमचं जुळेल ना? अरे, असं का बोलतेस तू? का नाही जुळणार? अगदी जुळेल। हे बघ, आदित्य सारख्या मुलाला तुझ्यासारखीच मुलगी शोभून दिसेल। खरं सांगायचं तर हे फक्त तुझंच भाग्य नाही, तर या किर्लोस्कर फॅमिलीचं सुद्धा भाग्य आहे की तुझ्यासारखी डिझर्विंग मुलगी त्याला मिळते। दिशाताई, तुम्हाला खरं सांगू का? मला ना आदित्य बघता क्षणी खूप आवडला होता। पण त्याला मी आवडते का? आय मीन, मी इथे आल्यापासून आम्ही नीट बोललोही नाहीये। आणि मला जर त्याच्याबद्दल काही जाणून घ्यायचं असलं ना की मला पारूशी बोलावं लागतं। तीच त्याला खूप चांगल्याने ओळखते। करेक्ट बोललीस तू। या घरात आदित्यला पारूपेक्षा जास्त चांगलं कोणीच नाही ओळखत। पण डोंट वरी साजिरी, एकदा का तू ऑफिशियली या घरची सून झालीस, आदित्यची बायको झालीस ना, की मग सगळं एकदम व्यवस्थित होईल। तू फक्त तुझ्या मनाशी पक्क कर की तुला आदित्यच तुझा नवरा म्हणून कायम हवाय। मग बाकी सगळं नंतर मी बघेन। ओके दिशाताई, तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं। डोंट वरी, तुला कधीही माझ्याशी काहीही बोलावंसं वाटलं ना तर हक्काने ये, मी असेल। ओके चला आता फटाफट आवरून घ्या। हो। साजिरी, खूपच बोळी आहेस तू। डोंट वरी, तुझं लग्न आदित्य सोबत लावून दिल्याशिवाय मी अजिबात गप्प बसणार नाही। कारण तूच तर आहेस त्या पारूला घराबाहेर हकलण्याचं तिकीट। हो हो, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आजच संध्याकाळी आहे। नाही, जरा घाई गडबडीतच झालं। नाही, पण मुलगी फार चांगली आहे, कारण सयादादाच्या ओळखीतली आहे। ठीक आहे, आम्ही वाट बघतो। हा, काय ग, केवढी लगबगती? तुझा उत्साह आत्ताच एवढा वाढलाय, बोल लग्नात काय करशील? लग्नात तर तू बघशीलच, काही कमी पडू देणार नाहीये मी। सगळे जण नुसते माझ्या मुलाकडे आणि सुनेकडे बघत राहतील।